द PR टॉक शो मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आपण आपल्या द PR टॉक शोच्या माध्यमातून युवकांना आणि विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी ज्या क्षेत्रामधील जे काही युवक असतील, उद्योजक असतील, त्यांनी सक्सेस यशस्वी झालेले आहेत, त्यांच्या मुलाखती घेऊन आपण समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। त्याच निमित्तानं आज आपण दौंड तालुक्यातील सोमनाथ दिवटे सर आहेत। त्यांचा गणपती मूर्त्या घडवतात, ते गणपतीचा कारखाना आहे त्या ठिकाणावरून, आणि महाराष्ट्रात देखील त्यांच्या गणपतीच्या मूर्त्या विकल्या जातात, या कारखान्यामध्ये बनवल्या जातात। दौंड तालुक्यात अनेकांना तो कारखाना माहित नव्हता, पण आम्ही तो कारखाना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा देखील प्रयत्न करतोय। काही भागामध्ये कारखाना माहित आहे, पण ग्रामीण भागात असल्यामुळे जास्त लोकांना माहित पडत नाहीये, लोकांना कळत नाहीये की बाहेरनं गणपतीची जी मागणी आहे बाहेरून आलेली असती। त्यामुळेच आपण त्यांना जो खरं तर परिस्थितीमध्ये तो सामना करत कोरोना काळामध्ये काही अडचणी आल्या, त्या संदर्भात देखील आपण त्यांच्याकडनं या संदर्भात माहिती जाणून घेणार आहे। सोमनाथ सर, आपल्या द PR टॉक शो मध्ये स्वागत करतो। आमच्या आज आपण द PR टॉक शोच्या माध्यमातून युवकांना मोटिवेट करण्यासाठी आपण मुलाखती घेतोय। तर आमच्या द PR टॉक शोचा पहिला मुद्दा असतो की ज्या व्यक्तीची आम्ही मुलाखत घेतो त्या व्यक्तीचा जो खरं तर परिस्थिती आहे त्यामध्ये कसं ते सावरले आणि आपला व्यवसाय कसा उभा केला, या संदर्भात आपण माहिती घेतोय। पहिला प्रश्न आहे आमचा की तुमच्याबद्दल सर थोडक्यात आम्हाला माहिती द्या। नमस्कार। सर्वात प्रथम मी तुम सर्वांचे आभारी आहे की तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलात आणि माझी मुलाखत घ्यावीशी तुम्हाला वाटली, म्हणजे इथपर्यंत मला छान वाटलं की चला तुम्ही कोणीतरी माझ्या कामाची दखल घेत आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की मी इथपर्यंत आलो म्हणजे माझं नाव आहे सोमनाथ यशवंत दिवटे। मी यापूर्वी स्क्रीन पेंटिंग आणि ऑफसेट प्रिंटिंग हा व्यवसाय करत होतो। साधारणतः मी तो 2016 ते 18च्या आसपास चालू केलता आणि आता 2016ला मी तो परत बंद केला। त्याच्या मागे कारण असं होतं की मी 2011 साली गणपती व्यवसाय एक चांगल्या क्वालिटीचा गणपती दौंड क्षेत्रामधील लोकांना मिळावा, कारण मलाच गणपतीची खूप आवड आहे आणि ती आवड जपत असताना मला जसा पाहिजे तसा गणपती मिळत नव्हता। घरी गणपती जेव्हा आपण प्रतिष्ठापना करतो, विधिवत पूजा अर्चा करतो, तो गणपती अति उत्साही असं घरातलं वातावरण असायचं आणि त्याच्यामध्ये तो मला तसा मार्केटमध्ये मिळत नव्हता। सर, आपण स्क्रीन पेंटिंगचं सांगितलं, स्क्रीन पेंटिंगचा अर्थ काय आहे? स्क्रीन पेंटिंग म्हणजे सोपा विषय असा आहे की त्याला कुठली एनर्जी म्हणजे लाईटची एनर्जी लागत नाहीये, पूर्ण हँडमेड आहे, तो पूर्ण हातावरती काम। एक फ्रेम असती, त्याच्यामध्ये एक जाळी असती आणि त्याच्यामध्ये कलर टाकून खाली एक्सपोज करून, फिल्म एक्सपोज करून त्याच्यावरती तो इम्प्रेशन घ्यायचा असतो, तो स्क्रीन पेंटिंगचा व्यवसाय। जो पूर्वी ऑफसेट प्रिंटिंग नव्हते तेव्हा स्क्रीन पेंटिंग हा व्यवसाय चालायचा, याच्यावरती प्रिंटिंग व्हायची। सर, आपण स्क्रीन पेंटिंगचा अर्थ सांगितला आणि स्क्रीन पेंटिंग मध्ये आपण आहात का त्यातनं बाहेर पडला? नाही, आता मी त्याच्यातून जवळपास 80% बाहेर पडलोय। मी आता पूर्ण वेळ जवळपास सगळा ह्या व्यवसायालाच देत आहे। माझी मिसेस आणि मी हा व्यवसाय बघतोय, आम्ही दोघंही। सर, आपल्या कारखान्यामध्ये आता किती कामगार आहेत आणि आपल्या कारखान्यामध्ये जे काम चालतं ते पूर्णपणे हाताने चालतं का? तो पूर्ण हँडने चालतं का पूर्ण? आता माझ्याकडे साधारणतः 8 ते 10 लोक काम करतात। सर, आपण हँड पेंटिंग तुमच्या कारखान्यामध्ये हँड पेंटिंग केली जाते तुम्ही सांगितलं, पर समजा तुमच्या कामगारांना असा गणपती करण्यासाठी तुम्ही सांगितलं की तुम्ही हा गणपती बनवायचा आहे, मग गणपती बनवायच्या वेळेस तुम्ही तुमच्या कामगारांसमोर काही पेंटिंग ठेवता का? असं काय पेंटिंग ठेवलं जातं का? त्याच्यानंतर ते पेंटिंग करतात? आमचं सर्व पेंटिंग गणपतीचं हे हँड पेंटिंग आहे। हँड पेंटिंग मुळे क्वालिटी चांगली मिळते। गन पेंटिंगनी काय होतं की कुठे अंगावरती कलर उडला जातो, शिंतोडा उडला जातो आणि मग तो शार्पनेस गणपतीमध्ये राहत नाही। समजा आपल्या कामगारांकडनं काही चुकी झाली तर कामगारांना तुम्ही असं काय काय करता? त्याच्यानंतर समजा काही गणपतीची ती पेंटिंग चालू आहे आणि ते पेंटिंग चालू असताना कामगारांकडे काही चुकी झालीच तर त्यावेळेस तुम्ही काय करता? फक्त बॉडी कलर आणि साधारणतः शेडिंग पर्यंतच आम्ही गनचा वापर करतो। मग तुम्ही समजा आता तुमचे कामगार असतील, कामगार हँड पेंटिंग करतात,
हा. कामगारांसमोर असं काय फोटो दिला जातो का तुम्ही ह्या पद्धतीनं तुम्ही तो गणपती तयार करायचा, ह्या पद्धतीनं तुम्ही त्याची पेंटिंग नाही, करायची असं काय? गणपती समोर त्यांच्या ठेवला जातो ना, तेव्हा आमच्या मनामध्ये किंवा आमच्या माइंड मध्ये एक कल्पना असते की हा गणपती रंगवल्यावर असा दिसेल. एक व्ह्यू असतो पाहण्याचा. तो व्ह्यू परफेक्ट आता आम्हाला आलेला आहे. मग आम्ही गणपती जेव्हा कारागिराच्या टेबलवरती देतो तेव्हा त्यांना सांगतो की बाबा याचं धोतर पिवळं कर, याचा शेला ऑरेंज कलरचा कर, लोड हिरवे कर, गादी निळी कर, पाठीमागची बॅकग्राऊंड ब्रांज मध्ये घे. मग हे सगळं फिट झालेलं असतं डोक्यामध्ये आणि ते कारागिरांना आम्ही सांगितलं जातं, त्या पद्धतीत तो रंगवला जातो. कारखान्याकडनं काही चुकी झाली तर काय करता? नाही, रिपेअर होतो. आपला कारखाना आहे, हा. याच्यामध्ये पुन्हा रिपेंटिंग होऊ शकते करू शकतो आपण. आणि आपण करू शकतो. पूर्ण प्रोडक्शनच आपलं आहे. जिथे बनतंय तिथं कुठंच एक्सक्यूज नाही की तिथं रिपेअर होणार नाही असा विषय काहीच नसतो. जेव्हा रेडीमेड स्टॉलवाले विकत आणतात तेव्हा त्यांना रिपेअर करायला थोडी अडचण येते. आमचा कारखाना आहे त्यामुळे रिपेअर करायला काही अडचण येत नाही. कुठलं चुकला तरी पुन्हा आपण त्याच्यावरती कलर दुसरा चढू शकतो. कोणताही व्यवसाय करताना अडचणी येत असतात, बरोबर? आणि कोणताही व्यवसाय असो, पण मुख्यतः ह्या व्यवसायामध्ये आपण जो कारखाना आहे गणपतीचा, ह्या व्यवसायामध्ये मुख्यतः मोठी अडचण कोणती? या व्यवसायातली अडचण म्हणजे एकतर जागा, दुसरी अडचण लेबर. जागा स्वतःची लागेल. जागा शक्यतो स्वतःची असली ना तर बेस्ट. की मी पूर्वी या व्यवसायामध्ये जेव्हा आलतो ना 2011 तेव्हा दौंडमध्ये गजानन सोसायटी आहे, इथे मी जागा 2 गुंठे भाड्याने घेतली होती. हार्डली 25,000 रुपये रिकाम्या जागेचे मी भाडं देत होतो. पण काही कालांतराने वर्ष 2 वर्षात त्या ज्यांची जागा होती त्यांना ती डेव्हलप करायची होती, त्यामुळे त्यांनी मला परत ती खाली करायला लावली. ती अडचण खूप मोठी होती की आता कारखाना कुठे शिफ्ट करायचा, हा माझ्या पुढे मोठा प्रश्न होता. मग आम्ही थोडस 10 किलोमीटर दौंड पासून आमची स्वतःची जागा आहे. मग इथे डोंगर भाग आहे, शासनाची मिळालेली जागा आहे, शेती होत नाहीये. मग आम्ही आपला कुंभार म्हणून पारंपरिक व्यवसाय चालू करायची परवानगी घेतली आणि इथे हा व्यवसाय आम्ही चालू केला. आणि त्याचबरोबर पर्यावरणपूरक गणपती असतात का? आणि त्या कशा पद्धतीने असतात? त्या गणपती कसे बनवले जातात? पर्यावरणपूरक गणपती म्हणजे मातीचा गणपती ही संकल्पना पूर्वीपासून आपल्याकडे सगळ्यांकडे आहे. पूर्वी शाडू मातीला जास्त महत्व होतं. शाडू मातीचा गणपती म्हणजे पर्यावरणपूरक. पण तसं पाहिलं, अभ्यासकांची तज्ज्ञांची जर मतं पाहिली तर शाडू माती ही पर्यावरणपूरक जवळपास नाहीच आहे. शाडू माती पोल्युशन करते. ती पाण्यात विरघळल्यानंतर तिचा गाळ तयार होतो आणि तो गाळ जमिनीतले पाण्याचे झऱ्याचे स्रोत बंद करतो. मग आम्ही त्याच्यावरती पर्याय आता एक 5 वर्षापूर्वी कोविडच्या काळापासून असा आला प्रवाह की शेतीच्या मातीपासून गणपती तयार करायचा. आणि त्याचबरोबर तुम्ही गणपती बनवता, पर्यावरणपूरक गणपती देखील बनवला जातो. त्याचबरोबर ह्या गणपती बनवत असताना कोणत्या मातीचा वापर केला जातो? कोणती माती वापरली जाते या गणपती बनवण्यासाठी? काळी माती आणि लाल माती नर्सरीची. मग आम्ही काय केलं, लाल माती नर्सरीची आणि शेतीची माती दोन्ही मिक्स केली आणि त्याच्यापासून गणपती बनवला. त्याचा फायदा असा झाला की तो गणपती पूर्ण इको फ्रेंडली झाला. तो गणपती विसर्जन केल्यानंतर त्याची जी माती आहे विसर्जन केल्यानंतरची ती तुम्ही कुंडीमध्ये टाकून त्याच्यामध्ये झाड लावू शकता. त्याला वृक्ष गणेश म्हणून एक नवीन संकल्पना तेव्हा निर्माण झाली आणि ती जवळपास केलं पाहिजे. प्रत्येकाने ती राबवली पाहिजे. ती सर्वांसाठी चांगली आहे. आपला बाप्पा प्रदूषणाला पण पोल्युशन पण होणार नाही, नदीमध्ये पण विसर्जन होणार नाही. तसं पाहिलं तर पीओपी पोल्युशन करतच नाही, नाही करत. फक्त ती विसर्जन केल्यानंतर विरघळायला वेळ लागतो म्हणून ते भग्न अवस्थेत पाहिल्या जातं त्याच्यात. समजा नदीचं पाणी आटलं, त्याच्यानंतर अगोदर ते पाण्यामध्ये गणपती बुडवलेले असतात आणि गणपती बुडवल्यानंतर पाणी गेल्यानंतर आटल्यानंतर ते गणपती आपल्याला वेगळ्या अवस्थेत दिसतात. मग काही लोक म्हणतात विठंबना झाली आणि त्याचबरोबर प्रदूषण झाल्यासारखं ती एकदम विचित्र दिसल्यानं वाटतं ना की प्रदूषण झालं. पण तुम्ही जे पर्यावरणपूरक तुम्ही ज्या मातीचा जो उल्लेख केला त्या संदर्भात ती माती विरघळते, बरोबर? तुम्ही आता ते सांगितलं ती माती विरघळते पण त्याला वेळ लागतो, पण ती सर्वांनी केलं पाहिजे. वेळ लागतो. ते विरघळण्यासाठी केमिकल पण आहे, जसं खाण्याचा सोडा आहे. गणपतीच्या वजना इतका खाण्याचा सोडा जर तुम्ही बादलीमध्ये टाकला आणि तो पीओपीचा गणपती घरी जरी विसर्जन केला तर तो गणपती पूर्ण डिझॉल्व्ह होतो आणि त्याचं जे पाणी आहे डिझॉल्व्ह झाल्यानंतर ते पाणी झाडांना सेंद्रिय खत म्हणून
अत्यंत उपयोगी आहे असं तज्ज्ञांचं मत आहे आणि त्याच्यावरती दाखले पण तज्ज्ञांनी दिलेले आहेत हायकोर्टाला. तुमचा तर कारखाना आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये देखील गणपती बसतात आणि दौंडमध्ये स्टॉल पण लागतात. पण दौंड शहरामध्ये आता तुमचा कारखाना आहे म्हटल्यानंतर तुम्ही दौंड शहर जवळच आहे म्हटलं तर तुम्ही स्टॉल पण टाकतात. असं तुमचा काय स्टॉल असतो का? नाही, आमचा स्टॉल नसतो. आम्ही कारखान्यामध्येच विक्री करतो. ते पंचक्रोशीतून लोक येतात, म्हणजे जवळपास 25 ते 30 किलोमीटरवरून लोक येतात इथे आणि इथे येऊन गणपती नेतात. त्याचा बेनिफिट असा असतो ते लोकांची गर्दी करण्यामागचा उद्देश की फॅक्टरी सेल आहे. आपली फॅक्टरी असल्यामुळे इथे लोकांना वाटतं की 100% बाजार भावापेक्षा 10 रुपये इथे कमीच मिळणार, या हिशोबाने लोक येतात आणि आम्ही त्याच हिशोबाने देतो. कारण जेव्हा लोक 25 किलोमीटरवरून येतो, समजा एखादा व्यक्ती माझ्याकडे 25 किलोमीटर, तर त्याला त्याच्या बजेटमध्ये गणपती देणं हे माझं कर्तव्य आहे. कारण तो एवढा लांबून माझ्या प्रेमापोटी आलाय, त्याची अपेक्षा काय, तर तो फॅक्टरीमध्ये आलाय. फॅक्टरीमध्ये आल्यानंतर त्याला तो गणपती समजा मार्केटला समजा 200 रुपयाला मिळत असेल, तर ऍटलिस्ट मी तो त्याला 150 पर्यंत कसा देता येईल हे मी पाहतो. तुम्ही आता तुमचा हा पारंपरिक व्यवसाय आहे आणि ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल करू लागला, गणपतीचा व्यवसाय करायला तुम्ही स्वतः उतरले प्रॅक्टिकल करण्यासाठी, अशी कोणती घटना घडली का तुमच्यासोबत की गणपती अशी कोणती मोठी चूक घडली गणपती बनवत असताना? असं काही घटना एकदम मोठा मोमेंट? नाही, असं चुकीचं असं काही घडलं नाही, पण एकदा दोनदा अशा घटना घडल्या की गणपती पूर्ण रेडी झालेला असतो आणि गाडीमध्ये जेव्हा गणपती मंडळाचा, पूर्वी गणपती 15-15 फुटाचे बनवायचो. आता कोविड पासून ती संकल्पना बऱ्यापैकी बंद झाली. 4 फुटावरती शासनाने 4 फूट त्याला नियमावली लावली. तर गणपती पूर्ण बनवल्यानंतर तो गाडीत चढवताना किंवा रस्त्यातून जाताना मुलांच्या हाताने किंवा कार्यकर्त्यांच्या हाताने तो डॅमेज होतो, कुठेतरी धक्का लागतो, त्यांचा हात तुटतो, सोंड तुटते. मग अशा टायमाला आम्हाला खूप वाईट वाटतं आणि मग ते परत येतात लोक की शेठ असं असं झालं, काय करता येईल. मग आम्ही किती उशीर झालेला असो, रात्रीच्या मिरवणुका निघतात तेव्हा सुद्धा लोक येतात. मग एक तर शक्य पॉसिबल असेल तर मी माझा कारागीर तिथे पाठवतो, जर पॉसिबल नसेल तर त्यांना म्हणतो जवळपास असाल तुमची गाडी तर इथे घेऊन या. मग इथे मी फॅक्टरीमध्ये तो फ्री ऑफ कॉस्ट मी पुन्हा त्याला रिपेअर करून त्यांना देतो. असं सहजासहजी देत नाही करून, असं देतात का करून? नाही, काय होतं, जेव्हा बाहेरगावावरून लोक येतात, समजा नगरवरून आणला, पुण्यावरून गणपती आणला, तर रस्त्यात कुठेतरी तुटला तर त्याला तिथपर्यंत जाणं परत शक्य नसतं, किंवा गेले तर ते लोक तेवढ्या रिस्पॉन्सिबिलिटी घेतात की नाही माहित नाही. 1-2 उदाहरणं अशी घडलेत. नगरवरून गणपती आणला, दौंडमध्ये मंडळाचा 5 फुटाचा गणपती आणला आणि झालं काय की त्याचा रस्त्यामध्ये मुलांचा जल्लोष असतो गाडीमध्ये, जल्लोष मध्ये मुलांचा चुकून धक्का लागला, एकाचा हात तुटला. तर त्यांचा फोन आला कार्यकर्त्यांचा. आता सगळे संबंधितच आहेत, लोकल मित्रच आहेत सगळे जवळपास, कारण मी पण इथला स्थानिक आहे. मग त्यांनी म्हणलं की यार सोमनाथ जायचंय, म्हणजे असं तुला यावं लागेल गणपतीचं. असं मी म्हणलं गणपती कुठनं घेतला, ते म्हणले नगरवरून. तर मी म्हणलं त्या कारागीरला बोलून बघ एकदा. मी जस्ट आपलं त्याला म्हणलं की बघ बोलून बघ, ज्यांनी तुला दिलाय त्याच्याला बोलून. त्यांनी फोन लावला, ते म्हणले आमचा विषय संपला, गणपती आम्ही आमच्या उंबऱ्याच्या बाहेर गेला की आमचा गणपतीचा विषय संपला, ते तुम्ही कुठेही करा. म्हणजे इथपर्यंत काही लोक बोलतात, पण आम्ही तसं करत नाही. आम्ही काय म्हणतो, बाप्पा आहे आपला, धर्म आहे आपला, आपण सनातनी आहोत. बरोबर. तर आम्ही काय म्हणतो, कुणाचंही असू दे, रिपेअर करायचं असेल, वेळ असेल, अडचण असेल, माझ्याकडे या, जेवढं मला पॉसिबल होईल तेवढी मी मदत तुम्हाला 100% करून देतो. तर काही कारखान्यामध्ये असं म्हटलं जातं की तुम्ही आता समजा एक मंडळ आहे, तो मंडळ गणपती घेण्यासाठी गेला आणि गणपती घेतल्यानंतर रस्त्यामध्येच काय प्रॉब्लेम क्रिएट झाला, तर काही ठिकाणी म्हणतात की तुम्ही तो गणपती आता आमचं काम आहे गणपती देण्यापुरतं आहे आणि ज्यावेळेस कारखान्याच्या बाहेर पडतं त्यावेळेस आम्ही तो विषय देतो, ती तुमची जिम्मेदारी असते. आणि तुम्ही देखील अशा घटना तुमच्यासोबत घडल्या, पण त्या घटना घडत असताना देखील तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देण्याचा देखील प्रयत्न केलाय. एक समाज म्हणून, एक धर्म म्हणून, एक सामाजिक बांधिलकी राहण्यासाठी तुम्ही हे देखील मदत करताय. विषय असा धार्मिक आहे, धार्मिक इथं भावना दुखावल्या जातात आणि कार्यकर्ते नाराज होतात. आणि शेवटी हा उत्सव आपला सर्वांचा आहे. बाप्पाचा उत्सव म्हणजे जगातला मला वाटतं सगळ्यात मोठा व्यवसाय हा गणेश उत्सवच आहे. व्यवसाय करताना भावना पण देखील जपल्या पाहिजे. भावनाही जपल्या पाहिजेत, आपली आस्था पण आपण जपली पाहिजे. 2 पैसे बघून आस्थेला ते म्हणजे हे लावणं, गालबोट लावणं चुकीचं आहे. तुम्ही इथं मूर्ती घडवताय आणि गणपती देखील विक्रीला बाहेर जातात. महाराष्ट्रामध्ये अशी कोणती ठिकाणं आहेत की महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आपल्या कारखान्यामधनं गणपती जातात? महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पुणे आणि मुंबई.
पुण्याला माझ्या जवळपास 15 एक गाड्याचा माल जातो. मंडळाकडे जातं का? मग तिथे कारखाने असतात नाही, का? तिथलचे दुकान स्टॉल असतात, धारक. स्टॉल आहे. आपण होलसेलच जास्त करतो, म्हणजे तुमची- 90% होलसेलच आपला व्यवसाय आहे. हो. म्हणजे पुण्यामधले सगळे व्यापारी जे आहेत त्यांचा जातो, मुंबईला जातो, नागपूर आहे, नंतर इकडे सातारा, कोल्हापूर, इस्लामपूर इथपर्यंत माझे ग्राहक आहेत आमचे. आणि नाशिक, सुरतला सगळ्यात जास्त आमचे मातीचे गणपती सुरतला जातात. या व्यवसायामध्ये आपल्या या व्यवसायामध्ये मागणी कशी आहे? मागणी चांगली आहे, मागणी जोरात आहे. मध्यंतरी कोविडच्या काळात थोडस प्रमाण घटलं होतं आणि त्याचा परिणाम व्यवसायावरती पण खूप झाला. की 2 वर्ष कोविडमुळे व्यवसाय ठप्प झाला. घरगुती लोकांना कोविडमध्ये बसवल्या खूप लोकांचं नुकसान खूप देखील. म्हणजे जगामध्ये बऱ्याचशा लोकांना झालं, त्याच्यात आपण सगळेच भरडले गेलो. पण हरकत नाही, त्याच्यातून परत उभारी घ्यायला वेळ मिळाला आणि त्यातून उभारी घेत इथपर्यंत पुन्हा आम्ही स्थावर झालो. कोरोना काळानंतर आपण पुन्हा एकदा या व्यवसायामध्ये कशी भरारी घेतली? कोरोना काळात काय झालं, आर्थिक घडी सगळी विस्कटली. आर्थिक घडी विस्कटल्यानंतर बँकेचं सहकार्य मिळालं थोडस. पूर्वी ज्या बँकेत सहकार्य होतं त्या बँकेने जेव्हा कोविडच्या आधी वादळ घडलं, त्या वादळामध्ये इथलचं एक शेड पडलं. त्या बँकेच्या मॅनेजरनी यांनी अजिबात कोऑपरेट केलं नाही. इन्शुरन्स कुठल्याही प्रकारचा मिळून दिला नाही. त्याच्यामुळे माझे जवळपास 3 ते 3.5 लाखाचं नुकसान झालं. कोरोना काळामध्ये अनेकांचे उद्योग गेले आणि तुमच्या कारखान्यामध्ये देखील एक कामगार होते. त्या कामगारांचा देखील जो उद्योग आहे तो थांबला गेला. तर त्या कामगारांना आपण कसं हँडल केलं? काही कामगार होते ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक झाली, त्यांना थोडेफार पैसे दिले मी आणि त्यांना मग आम्ही त्यावेळेस पण सेल्फ डिस्टन्स आपण पाळा. म्हणजे साधारणतः 4च लोक कामाला घ्यायचो आणि 4 लोक 2 दिवसांनी घ्यायचो. अल्टरनेट कामं चालू केली, सेम टू सेम नाही केलं आणि प्रत्येकाला मग डिस्टन्स दिला. त्यानंतर पीपी जे सेट होता तो मागवला होता आणि तो कामगारांना कुणाचा संपर्क नाही, तू ये तिथे काम कर आणि तू जा. सॅनिटायझर माझ्याकडे अजूनही 10 लिटर सॅनिटायझर आहे. आता 3 वर्ष झालेत कोविड जाऊन, पण माझ्याकडे अजूनही 10 लिटर सॅनिटायझर शिल्लक आहे. मग आम्ही ह्या पद्धतीत काम केलं आणि शक्यतो प्रयत्न केला की कुणी कुणाच्या संपर्कात नाही. आणि कसं हा ग्रामीण टोनी इथे जवळपास कुणाशी कनेक्टिव्हिटी नव्हतीच आमची, त्यामुळे इथे काम करायला जास्त अडचण नाही आली. तेव्हा युवक जास्त प्रमाणात व्यवसायात उतरत नाहीये, तर युवकांनी व्यवसायात उतरण्यासाठी सर्वप्रथम कशाचा अभ्यास केला पाहिजे, काय केलं पाहिजे या अगोदर? सगळ्यात पहिली गोष्ट शिकली पाहिजे की व्यवसाय करायचा, नोकरी देणारा व्हायचं, नोकरी करणारा व्हायचं नाही. बाळासाहेब ठाकरेंची ही शिकवण होती आणि त्याच ह्याच्यातून मी घडलो. मी नोकरी लागू शकलो असतो पण मी नाही केली. मला नोकरी द्यायची होती, मला नोकरी करायची नव्हती. मी त्या व्यवसायातून इथे आलो. लोकांना आज 10 लोकांना काही का थोडाफार रोजगार मी देतोय. आता नवीन युवकांनी देताना मार्केटचा अभ्यास करायचा आहे आणि पेशन्स ठेवून व्यवसाय करायचा आहे. मार्केट तुम्हाला कॅप्चर करायचं, त्यासाठी तुम्हाला स्ट्रगल करायचं आहे. आणि कामगार जे आहेत त्यांच्याशी खेळीमेळीने राहून तुम्ही प्रोडक्शन चांगल्या क्वालिटीचं केलं पाहिजे. आणि जर चांगली क्वालिटी केली तर तुम्हाला समाजामध्ये पैसे देणारे लोक खूप आहेत. ज्यांना क्वालिटी काम लागतं ते लोक खूप आहेत. तुम्ही चांगलं क्वालिटीचं काम केलं तर तुम्हाला चांगले पैसे 100% मिळतात. व्यवसायात उतरल्यानंतर ज्यावेळेस व्यवसायामध्ये उतरतात, तर उतरल्यानंतर काही लोकांना यश येत नाही, त्याचं कारण काय? यश नाही येण्याचं कारण काय? व्यवसायाकडे वेळ दुर्लक्ष करणं, भांडवलाची कमतरता किंवा व्यवसायात लावलेलं भांडवल दुसरीकडे अतिरिक्त खर्च करणं. कारण मराठी तरुणांमध्ये थोडे 4 पैसे आले की पांढरे कपडे घातले, टिळा लावला की तो कुठला तरी लगेच नेत्याच्या मागे हिंडायला मोकळा होतो. हे न करता व्यवसायामध्ये पूर्ण वेळ देणं गरजेचं आहे मराठी तरुणांनी. व्यवसाय करण्यासाठी अगोदर त्या व्यवसायामध्ये उतरून काम केलं पाहिजे, की आपण बँकेकडनं लोन घ्यायचं आणि आपल्या त्यातला अनुभवच नाही, डायरेक्टली आपण काम चालू करणं, असं केलं पाहिजे? नाही, सुरुवात त्यांनी समजा मला व्यवसाय करायचा तर जो व्यवसाय करतात त्याचं पूर्ण नॉलेज त्याला स्वतःला असलं पाहिजे. किंबहुना त्यांनी त्या कामाचा अनुभव घेतला पाहिजे 1-2 वर्षाचा तरी ऍटलिस्ट. म्हणजे आता समजा माझ्याकडे कास्टिंगचा माणूस आला नाही तर मी स्वतः कास्टिंग करतो. एक बाई जर समजा फिनिशिंगचा एक माणूस आला नाही तर आम्ही स्वतः फिनिशिंग काम करतो. म्हणजे बॉटम पासून टॉप पर्यंत तुम्हाला सगळं काम स्वतःला आलं पाहिजे तरच तुम्ही व्यवसायात उतरा.
डिफरंट राहू नका, कुणावरती डिफरन्स असं नाही राहिला पाहिजे. म्हणजे different. तुला कामावर आलंच नाही, काय पण अडचणी तुम्ही आल्या स्वतः त्याला उतरून त्या ठिकाणी काम केलं ते पाहिजे. काम तर केलंच तुम्हाला पाहिजे. त्यामध्ये सक्सेस मिळू शकतो. 100%. तुम्ही जर लेबरवरती अवलंबून राहिला अवलंबून किंवा राहिला. कारागिरावर अवलंबून राहिला तर ते काम होणार नाही. समजा तो 8 दिवस आजारीच पडला तर 8 दिवस तुमचं प्रोडक्शन थांबलं ना. बरोबर. आणि ह्या व्यवसायात प्रोडक्शन थांबून चालत नाही, कारण तो पिरियडच असा असतो की ह्या पिरियड मध्ये 1 महिना आधीपासून तुम्हाला डिलिव्हरी चालू होतात, लोकांचे डिमांड पूर्ण करावं लागतं. आणि हा म्हणजे गणपती असा व्यवसाय आहे की इथं रेडीमेड काहीच नाही, सगळं स्टार्ट टू बॉटम तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग करायचं, बनवायचंय आणि ती प्रोसेस आहे. म्हणजे आता गणपती काढला आणि त्याला रंगवला असं नाही होत, त्याला नाही. सुकवावं लागतं, पॉलिश करावी लागते, व्हाईटिंग करावं लागतं, त्याच्यानंतर कलरिंग आहे. ही सगळी प्रोसेसचं काम आहे आणि याला वेळ लागतो. गणपती बनवण्याची सुरुवात असते ना, आता ते मूर्त्या घडवल्या जातात, मूर्त्या बनवल्या जातात, त्याची निर्मिती कधीपासून केली जाते? सुरुवात कधी होते याची? सुरुवात आमची गणपती विसर्जन झालंय की साधारणतः आम्ही 15 दिवसाचा गॅप ठेवतो, सुट्टी देतो. विसर्जन झाले की हा, विसर्जन झालं की 15 दिवसाचा गॅप असतो. हा. 15 दिवसाचा गॅप झाला म्हणजे कामगारांना पण आराम. कामगारांना आराम, रेस्ट राहते. हा. मग 15 दिवसांनी पुन्हा स्टार्ट केला जातो. मग दुर्गा व्यवसाय असतो, हा. नवरात्राची दुर्गा असते आणि त्याच्याच बरोबर कच्चे गणपती पण लगेच स्टार्टिंग प्रोडक्शन चालू केले जातं. म्हणजे 12 महिने महिने चालू असतात. जवळपास 12 महिने सगळं 12 महिन्यातलं फक्त कामगारांनी जे 15 दिवस कंटिन्यू राबतात राबतात. त्यासाठी सुट्टी. 15 दिवस त्यांना सुट्टी दिली सुट्टी जाते. दिली जाते. कारण त्यांच्याही घरी उत्सव असतो ना, हा, हा. सगळ्यांच्याच घरी उत्सव असतो गणपतीचा, मग तो त्यांना करता आला पाहिजे ना. हा व्यवसाय मी 2011ला चालू केला. 11ला म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हता. मी पुण्यातील काही चांगल्या व्यापाऱ्यांकडनं गणपती आणले 100 आणि विक्री केली. सुरुवातीला स्टॉल लावला. तसा मी मूळचा ड्रॉइंगचा माणूस आहे, त्यामुळे मला हे काम आणि पारंपरिक आहे, हा कुंभार व्यवसाय आहे, पारंपरिक आहे. आमची पूर्वी घरी 86-87 साली आमचे वडील करायचे, पण मातीचे करायचे आणि थोडे करायचे. म्हणजे 50 गणपती फार तर हार्डली बनवायच्या हातावरती. तेव्हा साचे नव्हते, हाताने गणपती बनवायचे. मग त्याच्यामध्ये आम्ही काय केलं, ही ग्रोथ करत गेलो आणि मग तो 11ला चालू केल्यानंतर 2 वर्षात आम्ही प्रोडक्शनला उतरलो. कच्चे गणपती आणले, मग प्रोडक्शन आलं. आता स्वतःचं प्रोडक्शन चालू करून 10 लोकांना रोजगार दिलेला आहे. सक्सेस मध्ये 7 देणार कमी असतात, पण जसं आपण सक्सेस होत असतो ना, यशस्वी होत असतो ना, तर पाय खेचर भरपूर असतात. पण त्याच मध्ये असं तुमच्यासोबत काही घटना घडली का? असं नॉर्मली काय कुजबूज करणारे होते का? आहेत ना, भरपूर असतात. निंदकाचे घर असावे शेजारी, त्यांनी चांगलंच होतं. अनुभवातले कोण? जवळचे? नाही, असं प्रत्येक नाव नाही सांगू शकत मी नाही, नाव कोणाचं, नका पण सांगू, पण जवळचे कोण? आहेत. कारखान्यात होऊन गेलेले काय? कारखान्यातून होऊन गेलेले नाही, पण आजूबाजूचे आहेत. मग उद्योजकांना तुम्ही मेसेज काय द्याल या संदर्भात, की तुम्ही कशा पद्धतीने या क्षेत्रात, कोणताही क्षेत्र असो, तुम्ही जो व्यवसाय करताय तो मन लावून करा, किंवा काय पद्धत? आता काय झालंय, शासनामध्ये आतापर्यंत खूप व्यवसायिकांना उभारी देण्यासाठी खूप योजना आणलेल्या आहेत. त्याचा मराठी तरुण किंवा नवीन तरुण त्याचा फायदा घेताना दिसत नाहीत तेवढे. बँका लोन द्यायला तयार आहेत, एका फोनवरती बँका तुमच्या घरी येतात. बँका लोन द्यायला तयार आहेत, जागा उपलब्ध करून देते, शासनाकडनं बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सहकार्य मिळतं, अनुदानही मिळतं. फक्त तुमची इच्छाशक्ती तेवढी पाहिजे. आणि नवीन पोरांनी हेच पेशन्स ठेवून काम केलं तर भांडवलाची कमतरता मिळणार नाही, जागेचीही मिळणार नाही. फक्त तुम्हाला तुमची इच्छाशक्ती तेवढी प्रबळ पाहिजे आणि तुम्ही ते मन लावून काम केलं तर 100% तुम्ही यशस्वी होणार. कुठलीही गोष्ट म्हणजे 3 इडियट्स पिक्चर सारखं तुमचं जे आवडतं क्षेत्र निवडा. असं नाही की तुम्ही हेच काम केलं पाहिजे. जे तुम्हाला आवडतं त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेस होत म्हणजे केलं पाहिजे आणि घरच्यांनी उलट त्याच्या इच्छेचं जे आहे त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यामुळे काय होतं की मुलं लवकर डेव्हलप होतात. तुम्ही त्याचा कल वेगळीकडे, तुम्ही वेगळीकडे टाकताय तर तो डिस्टर्ब होतो. त्याच्या इच्छेविरुद्ध करण्याचा प्रयत्न केला तो सक्सेस होऊ शकतो कदाचित, पण होईल, पण त्याला शक्यता जास्त असते. अपयश आल्यानंतर सगळ्यात मोठं काय होतं की नवीन तरुण आहे ना, डिप्रेशन मध्ये लवकर जातो. म्हणजे जो युवक असेल किंवा जो विद्यार्थी असेल, कोणी असेल, त्याच्या माइंड मध्ये जे सेट आहे त्या सेटनुसार त्यांनी काम केलं पाहिजे आणि घरच्यांनी देखील त्याच्यावर दबाव नाही टाकला पाहिजे की त्याला जे योग्य वाटतं त्यांनी ते केलं पाहिजे. 100%. तेच घरच्यांनी टाळलं पाहिजे. मुलांना नवीन व्यवसायात उतरवा, त्यांच्या इच्छेप्रमाणे उतरवा आणि त्यांना सपोर्ट करा. 2-3 वर्ष कुठलाही व्यवसाय असू द्या, त्याला 4-5 वर्ष लागतातच डेव्हलप व्हायला. लहान मुलं असं लगेच उभं राहायला लागत नाही, त्याला 2 वर्ष लागतात चालायला सुद्धा. व्यवसाय हा लहान मुलासारखाच आहे, ह्याला डेव्हलप व्हायला वेळ लागतो आणि तो त्याला दिला पाहिजे तेवढा वेळ. त्याच्या इच्छेविरुद्ध करण्याचा प्रयत्न केला तो सक्सेस होऊ शकतो कदाचित, पण अपयश होण्याची शक्यता जास्त असते. जाता जाता तुम्ही सर
जाता जाता तुम्ही आपले जे मराठी उद्योजक आहेत त्यांना आपण काय मेसेज द्याल? मोलाचा संदेश असा आहे की त्यांनी 100% व्यवसाय करावा आणि सक्सेसफुली व्यवसाय करावा. व्यवसायामध्ये फक्त पेशन्स ठेवा आणि भांडवल अतिरिक्त वापरू नका. व्यवसाय करताना बस. कुजबूज करणारे असतात का भरपूर लोक? खूप असतात खूप असतात. काय त्याला म्हणजे कसं असतं, नाचता येणं अंगण वाकडं. अनुभव तुमचा? आहेत की असे माझ्याकडून एक दोघं जण गेले, कारागीर बनले, माझ्या इथे काम शिकले, मी त्यांना काम शिकवलं. धन्यवाद सर. तुम्ही एकदम खूप योग्य ते मार्गदर्शन केलं आणि व्यवसायामध्ये कशा अडचणी येत असतात, कोरोनाच्या काळामध्ये कशी अडचण आली, त्याच्यानंतर यशस्वी होत असताना पाय खेचणारे खूप लोक असतात आणि त्याचबरोबर युवक जर व्यवसायात उतरत असेल तर त्यांनी त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी उतरलं पाहिजे. घरच्यांनी त्याला दबाव नाही टाकला पाहिजे, तू हेच केलं पाहिजे. आणि व्यवसाय करत असताना युवकांनी देखील त्या व्यवसायाचा समोर जो व्यवसाय करणार आहे त्या व्यवसायाचा पुरेपूर अभ्यास केला पाहिजे. पूर्णच व्यवसाय करावा तर नक्कीच सक्सेस. नक्की सर, आपण जे योग्य मार्गदर्शन केलं, नक्कीच आमच्या द PR टॉक शोच्या माध्यमातून आपण लोकांना मोटिवेट करण्याचा युवकांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतोय. आपलं मार्गदर्शन देखील आमच्या द PR टॉक शोच्या जे सबस्क्रायबर आहेत आणि जे सबस्क्रायबर होणार आहेत त्यांना देखील योग्य ते चांगलं मार्गदर्शन ठरणार आहे. आपल्यासोबत होते सोमनाथ दिवटे सर. त्यांचं मंगलमूर्ती आर्ट्स अँड गिफ्ट्सचं कारखाना आहे. त्या ठिकाणी मूर्त्या घडवल्या जातात. गणपती असेल, अनेक देवदेवतांच्या मूर्त्या या ठिकाणी बनवल्या जातात आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देखील त्याची विक्री केली जाते ह्या ठिकाणावरून होलसेलच्या माध्यमातून. आणि ह्या करत असताना त्यांना कोणत्या अडचणी आल्या त्या अडचणीचा देखील त्यांनी पूर्णपणे लेखाजोखा आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला. आणि युवकांनी देखील कोणत्याही व्यवसायात उतरत असताना कशा पद्धतीने त्या व्यवसायाची भरारी घेतली पाहिजे आणि भरारी घेत असताना अडचणी येत असेल तर त्या अडचणींना कशी मात द्यायची ह्या संदर्भात देखील त्यांनी आपल्या द PR टॉक शोच्या माध्यमातून युवकांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नक्कीच मित्रांनो, आपल्या या द PR टॉक शोच्या माध्यमातून एक चांगले आपले मान्यवर होते, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि तुम्ही देखील आपल्या दिवटे सरांच्या माध्यमातून चांगले मोटिवेट व्हाल अशी अपेक्षा करूया. आणि मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा द PR टॉक शो या यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा. आणि आमचं इंस्टाग्रामला देखील अकाउंट आहे, फेसबुकला देखील अकाउंट आहे. या फेसबुक, इंस्टाग्राम आणि फर्स्ट सबस्क्रायबर आहे यूट्यूबला देखील सबस्क्राईब करायचं आहे आणि आम्हाला योग्य ते सहकार्य करायचं आहे. नक्कीच आम्ही नवनवीन व्हिडिओ देखील आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि आपण या ठिकाणी थांबत आहोत. धन्यवाद आणि आम्हाला सहकार्य करा हीच अपेक्षा करतो.